मंडळी, 11 जूनला आलेली आहे अधिक महिन्यातली शेवटची एकादशी. आता संपूर्ण अधिक महिना जरी तुम्हाला काही विशेष करायला जमलं नसेल तरी आता ही शेवटची एकादशी 11 तारखेला आहे आणि ही संधी दवडू नका. कारण एकादशी तिथीचं महत्त्व अधिक महिन्यातल्या खूप असतं आणि या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला लाभ देते. पण या दिवशी नक्की काय करायचं आहे, चला जाणून घेऊया. आता या एकादशीला 3-4 गोष्टी तुम्ही करू शकता आणि या 3-4 गोष्टी करायला जरी नाही जमल्या तर त्यातली कुठलीही एक गोष्ट मात्र नक्कीच करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती किंवा पांडुरंगाचा फोटो असेल तर पांडुरंगाची पूजा करायची आहे आणि पांडुरंगाला पिवळी फुलं खास करून त्याबरोबर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आदल्या दिवशीच वाटलं तर तुम्ही तुळशीची पानं काढून ठेवा. आता तुम्हाला फार साग्रसंगीत पूजा करायला वेळ नसेल किंवा पूजा करायला जमणार नसेल तर अगदी 10 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही एका मंत्राचा जप 108 वेळा करू शकता. तो मंत्र म्हणजे ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप 108 वेळा किंवा कमी वेळ असेल तर कमीत कमी 21 वेळा तरी नक्कीच करू शकता. त्यानंतर हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम यापैकी कुठलंही एक स्तोत्र पठण करू शकता. हरिपाठ म्हणायला सोपा आहे, कुणीही म्हणू शकता असं आहे. त्यामुळे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर हरिपाठ म्हणा. त्याचबरोबर आता भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण अधिक महिन्यात करायला सांगितलं जातं. ते तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर ही एकादशीची तिथी दवडू नका. या दिवशी भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण करा. वाचन, मनन, कमीत कमी श्रवण तरी नक्की करा. त्याने आध्यात्मिक लाभ होतो. तुळशी पूजेला एकादशीला महत्त्व असतं, त्यामुळे तुळशीची पूजा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करावी. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या ऐपतीप्रमाणे गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा गोसेवा या गोष्टी एकादशीला आपल्या हातून घडाव्या. आणि एकादशीचा उपवास तर सगळेजण करतातच. आपल्याला झेपेल तशा पद्धतीने उपवास करायचा आहे. अधिक महिन्यात जी पण कुठली छोटी मोठी साधनं आपण करतो त्याचं पुण्यफळ अधिक पटीने मिळतं हे तर तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे या एकादशी तिथीला जर तुम्ही कुठल्याही प्रकारची छोटीशी जरी साधना केली तरी त्याचा तुम्हाला शारीरिक, मानसिक लाभ होणार आहे हे लक्षात ठेवा. एकादशीच्या दिवशी उपवास जरी तुम्हाला करायला जमणार नसेल तरी कमीत कमी तांदूळ खाऊ नयेत. तांदूळ हे एकादशीला वर्ज्य मानलेले आहेत. कांदा लसूण विरहित जेवण करावं, सात्विक आहार घ्यावा. एकादशीच्या दिवशी घरात राग, वादविवाद, भांडणं, एकमेकांना शिव्या शाप देणं या गोष्टी होणार नाहीत. मन, वाणी, कृती यांची शुद्धता राखणं महत्त्वाचं आहे. निंदा, चुगली एकादशीच्या दिवशी करत बसू नये कुणाचीही. व्यसनांपासून दूर राहावं. हिंसक विचार आणि कृती टाळावी. अहिंसा आणि करुणेचा भाव ठेवावा. एकादशी ही तिथी जी आहे ती आपली आध्यात्मिक प्रगती करणारी तिथी आहे आणि म्हणूनच या तिथीचा लाभ घ्यायचा आहे. अधिक महिन्यातली एकादशी ही फक्त उपवासाची तिथी नसून मन, वाणी, कर्म यांचं शुद्धीकरण करण्याची संधी आहे. भगवान विष्णूंचं स्मरण, जप, दान, सात्विक जीवनशैली यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व वाढते. श्रद्धा, भक्ती आणि संयमाने केलेली एकादशी जीवनात सकारात्मकता, मनःशांती आणि ईश्वरावरील दृढ विश्वास वाढवण्यास मदत करते. आता 11 तारखेची जी एकादशी आहे ती कमला एकादशी आहे. आता ही एकादशी एका विशिष्ट योगात येते. सर्वार्थ सिद्धी योग आणि शोभन योग या दिवशी असणार आहे. त्यामुळे हे योग अत्यंत शुभ मानले जातात. खास करून आपण एखादं काम सुरू केलं असेल आणि त्या कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळावी, यश मिळावं यासाठी या योगांचा लाभ करून घेतला जातो. व्यापार आणि करिअरशी संबंधित कामं व्हावीत म्हणून हे योग महत्त्वाचे असतात. मग काय करायचं आहे, म्हणूनच या योगांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचं महत्त्व आहे. आता भगवान विष्णूंची पूजा तर आपण करणारच आहोत, पण त्याबरोबरीने हे योग जुळून आल्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा पूजा त्याबरोबर केली तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील. म्हणजेच लक्ष्मीनारायणाची पूजा, पांडुरंगा आणि रुक्मिणीची पूजा या दिवशी करायची आहे. मंडळी, अधिक महिन्याचे आता शेवटचे 5 दिवस राहिलेले आहेत आणि हे शेवटचे 5 दिवस महत्त्वाचे आहेत. कारण 11 तारखेला आहे एकादशी, 12 तारखेला प्रदोष आहे, 13 तारखेला मासिक शिवरात्र आहे, 14 तारखेला दर्शामोसीची सुरुवात आहे आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे. हे शेवटचे 5 दिवस नक्कीच तुम्ही लाभ करून घ्या. जेवढी साधना, उपासना करता येईल तेवढी करा. जेवढा जप विष्णूंचा करता येईल त्याचबरोबर अगदीच काही नाही जमलं तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जप जरी तुम्ही केलात तरीसुद्धा त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे.
माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.